मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज अर्जुनला म्हणतो, हे बघ अर्जुन, ही परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळायला हवी. मला तर असं वाटतंय की हा आपल्याला अडकवण्याचा ट्रॅप आहे. अरे पण तू संतापाने असं काही बोलत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे त्या साक्षीला अडकवण्यापेक्षा मी दोघेही कसे निर्दोष सिद्ध व्हाल याकडे जास्त फोकस करायला हवा. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की रविराज बोलतो ते बरोबर आहे. त्यातच त्याच्या मोबाईलवर सायलीचा फोन येतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी तुला नंतर कॉल करतो, असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो. त्याच वेळी आता सायली विचार करत असते, जर काही आनंदाची बातमी असती तर त्यांनी असा अचानक टेन्शनमध्ये फोन ठेवलाच नसता. नक्की काय घडलं असेल तिकडे. तर सायलीलाही त्याचं खूप टेन्शन येतं. इकडे अर्जुन आणि रविराज दोघेही डिस्कस करत असतात. तेव्हा चैतन्य फोनवर बोलत असतो. मग नंतर त्याचं लक्ष अर्जुनकडे जातं. तर अर्जुनच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून चैतन्याच्या मनात कसं तरी होतं. तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो की ह्या साक्षीच्या प्रकरणामुळे मी टोकाचा मूर्खपणा केलाय आणि त्याची झळ मात्र अर्जुनला लागतीये. काय करावं कळत नाही. मी त्याची ही अवस्था बघू शकत नाही, पण करू तरी काय? मी माझी चूक सुधारू तरी कशी काय, हाच प्रश्न आता चैतन्याला पडतो. तो आता कसला तरी विचार करतो आणि अर्जुन रविराजला काही न सांगता लगेच बाहेर पडतो. तर इकडे आता रविराज म्हणतो, हे बघ अर्जुन, अजून काहीही संपलेलं नाहीये. त्या बोर्ड मेंबरमधील 2 माणसं आपल्या बाजूने आहेत. तेव्हा त्या तिसऱ्या जोशीचं काय? मला तर असं वाटतंय तो आपल्या बाजूने निर्णय होऊ देईल असं वाटतच नाही, कारण तो महिपत आणि साक्षीचा माणूस दिसतोय. तेव्हा रविराज म्हणतो, हो ते तर आहेच, पण मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. शेवटपर्यंत मी तुमच्या दोघांसाठी लढणार. सिनियर, तू आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही थोडे तरी रिलॅक्स आहोत, असं अर्जुन म्हणतो आणि सारखे सारखे रविराजचे आभार मानतो. त्यावेळी असे आभार सारखे मानत जाऊ नकोस असं रविराज म्हणतो. त्यानंतर अर्जुन हा इकडे तिकडे पाहतो, परंतु चैतन्य कुठेही नसतो. म्हणून अर्जुन विचारतो, हा चैतन्य कुठे गेला असेल. दुसरीकडे महिपत आणि नागराजचं बोलणं मात्र सुरू असतं. तेव्हा आता महिपत नागराजला सांगत असतो, जेलमध्ये माझी खूप खातरदारी होती, मला काहीही कमी पडत नव्हतं. मग आता नागराज म्हणतो की सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय ना महिपत, मग ठीक आहे ना. त्यावेळी आता महिपत म्हणतो, नाही, त्या दोघांच्या अंगावरचा काळा कोट आणि ती गळ्यातली पट्टी जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यावेळी नागराज म्हणतो, होणार, सगळं होणार. एव्हा ना त्या दोघांचे बार काउन्सिलमध्ये काळेकोट उतरवण्याची व्यवस्था सुद्धा केली असेल. आज त्या दोघांची सनद काढून घेतली जाणार हे नक्कीच. त्यावेळी प्रिया म्हणते, मी तसं व्हावं म्हणून मनातल्या मनात देवसुद्धा पाण्यात ठेवले आहेत. एकदा का तो अर्जुन आश्रम केसपासून लांब झाला ना, मग आपण सर्वजण एकदम फ्री झालो आहोत कायमची अगदी, असं म्हणून ती मोकळा श्वास घेऊ लागते. त्यावेळी महिपत आता छाती फुगवून सांगतो, नागराज शेठ काहीही म्हणा, परंतु माझ्या लेकीने जो काही डाव टाकलाय ना, पुढे जाऊन ती बापाचं नाव मोठं करणार आहे. त्यावेळी साक्षी आता ओरडत असते, ते अण्णा अण्णा ऐका ना. मग आता काय झालं महिपत विचारतो. तेव्हा ती आनंदातच सांगते, ॲडव्होकेट पवार वकिलांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की अर्जुन आणि चैतन्याचं लायसन्स कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा निर्णय नाही झाला, उद्या होईल, पण त्यांनी 100% खात्रीने सांगितले. वेळी महिपत म्हणतो, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आता किलोभर पेढे आणा, तिथे नाही का त्या नवरा बायकोचं तोंड आपण गोड केलं, मग इथेही व्हायला नको का? त्यावेळी प्रिया म्हणते, अहो काय फक्त पेढे खाऊ घालणार का? अहो अर्जुनचं वकिलीचं लायसन्स कॅन्सल होणार आहे, त्याचबरोबर आश्रम केस त्याला आता लढता येणार नाही, तरीही तुम्ही फक्त पेढ्यावरच भागवणार का? तेव्हा नागराज म्हणतो, नाही, आम्हाला पार्टी पाहिजे, पार्टी. तेव्हा महिपत म्हणतो, हो नागराज शेठ, देणार ना पार्टी, मी अगदी जंगी पार्टी देणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण हे खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा अगं तिकडे काय झालं तुला माहिती आहे का? अगं त्या अर्जुनला कॉल तरी कर. मग आता सायली म्हणते, अस्मिता ताई, मी केला होता त्यांना कॉल, तू ते म्हणाले की मी नंतर कॉल करतो, असं म्हणून त्यांनी पटकन फोन ठेवला. तेव्हा आता अस्मिता म्हणते की त्याला तुझ्याशी बोलायचं नसेल, माझ्याबरोबर तो नक्की बोलेल.
असं म्हणून ती आता मी त्याला कॉलच करते असं सर्वांना सांगते. तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताई काळजी करू नकोस ग, दादा येईल, उगीच सारखा सारखा त्याला कॉल करून डिस्टर्ब करायला नको, असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा अस्मिता म्हणते, आता तू कुठे चाललास? अरे न्यूज तरी पहा ना. मग आता अश्विन म्हणतो, हो पाहतो, न्यूजच पाहतोय मी. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि रविराज हे दोघेही कोर्टाच्या बाहेर येतात, पण चैतन्य कुठेच दिसत नाही. मग आता अचानक हा असा कुठे गेला असेल, अर्जुनलाही प्रश्न पडतो. मग रविराज म्हणतो, मला काय वाटतं माहिती आहे का, महिपतने तर त्याला गायब केलं नसेल ना. तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो की आता मी जातो आणि त्या महिपतला जाब विचारतोच. तेव्हा रविराज म्हणतो, रागाच्या भरात मी तुला कोणताही निर्णय घेऊ देणार नाही आहे अर्जुन. हे बघ, तुझं करिअर संपू शकतं, संपुष्टात येऊ शकतं, त्यामुळे आता मी तुझ्यासोबतच राहणार. आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहू. तो जर तुझ्या घरी आला नाही तर मग आपण डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करू. सगळं कसं लिगली व्हायला हवं. चल आपण तुझ्या घरी जाऊयात आता. तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि रविराजच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. दुसरीकडे महिपत हा नागराजला सांगत असतो, कसं आहे ना नागराज शेठ, आता अर्जुनला आणि त्या गडकरीला काय केस लढता येणार नाही, आणि ती केस लढता आली नाही म्हणजे काय होईल, मग साक्षी आपली आपसुकेच सुटेल. तेव्हा साक्षीने आता टी व्हीचा आवाज मोठा केलेला असतो. मग महिपत म्हणतो, अगं त्याचं नरडं आवळणा, जरा बंद कर तो टी व्ही किंवा आवाज बारीक कर. तेव्हा साक्षी ठीक आहे असं म्हणते. मग आता महिपत पुढे आता लगेच स्वप्न रंगवू लागतो की कशाप्रकारे अर्जुनचं लायसन्स कॅन्सल झाल्यानंतर माझी साक्षी अगदी आपसुकेस त्या आश्रम केसमधून बाहेर निघेल. त्यावेळी प्रिया म्हणते, मी पण सुटणार या केसमधून कायमची. कारण तुम्हाला माहीत नसेल, जेव्हा तो अर्जुन कोर्टामध्ये उलट तपासणी घ्यायचा ना, तेव्हा काय कसं व्हायचं मला. कारण मला नेहमी असं वाटायचं की आता फुटणार आपलं बिंग आणि किल्लेदारला समजणार की मी तन्वी नाही आहे, मग आपल्याला भीक मागावी लागणार. त्यावेळी नागराज हसतच म्हणतो, पण आता ते टेन्शन संपलंय तन्वी. आता अर्जुनऐवजी ती आश्रम केस लढण्यासाठी दुसरा कोणीतरी वकील येईल, त्याला गुंडाळायला आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही. दुसरीकडे अश्विन आता रूममध्ये जातो आणि टी व्ही ऑन करतो. तर इकडे आता अर्जुन कधी येईल याचीच वाट घरातील सर्वजण पाहत असतात. तेवढ्यातच रविराज आणि अर्जुन हे दोघेही घरी येतात. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो. प्रताप विचारतो, अरे अर्जुन बाळा, कुठे होतास एवढा वेळ, कॉल पण रिसीव करत नव्हतास. मग आता सांगतो डॅड मी, असं म्हणून अर्जुन डोक्याला हात लावतो. तेवढ्यातच अश्विन आता घरातील सर्वांना आवाज देऊन रूममध्ये बोलवत असतो. तेव्हा घरातील सर्वजण आता म्हणतात, काय झालं असेल अश्विनला. मग आता सगळेजण लगेच त्याच्या रूमकडे जायला निघतात. तेव्हा आता अश्विनने टी व्हीचा आवाज जरा मोठाच केलेला असतो. तर चैतन्य आता पत्रकारांना सांगत असतो की साक्षी शिखरेच्या बाबतीत जे काही झालं त्याची सर्वस्वी चूक फक्त माझी आहे. अर्जुनचा यामध्ये काही एक संबंध नाही आहे आणि तिने फक्त आकाशापोटी अर्जुन सुभेदार यांना या प्रकरणामध्ये गोवलं आहे. आता दुसरीकडे महिपत, साक्षी, प्रिया, नागराज सुद्धा टी व्हीवर ही बातमी पाहत असतात. आता त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. इकडे चैतन्य आता अर्जुनला निर्दोष करत सर्वांनाच सांगत असतो, अर्जुन सुभेदार यांचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही, यामध्ये फक्त माझा आणि माझाच दोष आहे. तर इकडे आता साक्षी घामाघूम होते, तर महिपतचे सर्व फासे उलटेच पडतात. दुसरीकडे घरातील सर्वजण टेन्शनमध्ये असतात, डोक्याला हात लावतात. कारण चैतन्याने असं बोलल्यानंतर अर्जुन हा रविराजकडे पाहतच राहतो. चैतन्य जाहीरपणे सर्वांना पत्रकार परिषद घेऊन सांगत असतो की आम्ही अगोदरच सर्व पुरावे साक्षी विरोधातचे कोर्टाला दिले आहेत, त्यातला एकही पुरावा खोटा नाही आहे. हा फक्त माझा एकट्याचा आणि एकट्याचाच प्लॅन होता. कारण तिच्याबरोबर एंगेजमेंट करणं आणि तिच्या घरात राहणं हा मी स्वतः केलेला प्लॅन होता. त्यामुळे अर्जुन सुभेदार यांचा यामध्ये काही एक संबंध नाही. म्हणून आता चैतन्यने आपल्या मित्राला वाचवलेलं असतं. तेव्हा आता साक्षी, महिपत, नागराज आणि प्रियाचा चेहरा तर पाहण्यालायक होतो. तर इकडे अर्जुन आता म्हणतो, चैतन्यने हे स्वतःवर का घेतलं. मग आता रविराज म्हणतो, अरे तू त्याला हे करू दिलं नसताना म्हणूनच तो मधून गायब झाला. त्यानंतर घरातील सर्वजण आता शांतपणे बसलेले असतात. चैतन्य कधी येतो याची वाट पाहत असतात. सायली सर्वांना आता कॉफी बनवते. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. मग आता अर्जुन तेथे त्याला लगेच बोलू लागतो, अरे तू हे काय करून आलास. साक्षीच्या बाबतीत जे काही झालं
तो तुझा एकट्याचा प्लॅन होता का मला सांग ना. मग आता जे काही झालं ते माझ्यामुळे तर झालं आहे असं आता अर्जुनला चैतन्य सांगतो. अरे मी साक्षीसारख्या बाईच्या प्रेमातच पडलो नसतो तर हे सगळं काही झालंच नसतं. तू आणि सायली वहिनी जीव तोडून मला सांगत होते की साक्षी कशी मुलगी आहे, पण मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. अरे मला याचं प्रायश्चित्त घ्यायचं होतं ते मी घेतलं. त्यामुळे अर्जुन प्लीज आता तू मला काही बोलू नकोस. त्यावेळी रविराज विचारतो, अरे बाळा याचे काय परिणाम होतील याचा तू विचार केलाय का. मग आता मला जे हवं आहे ते तर होणारच आहे असं चैतन्य म्हणतो. आता बार काउन्सिल अर्जुनला निर्दोष या प्रकरणातून सोडवेल आणि मला शिक्षा करेल आणि मला नेमकं हेच हवं आहे. अर्जुन एक सांगू का, मला शिक्षा झाल्याशिवाय मला यातून सुटका नाहीच आहे. त्यानंतर चैतन्य म्हणतो, अरे मी तुला खूप तुला नाही नाही ते बोललो. ते तुझं जे सर्वात मोठं सिक्रेट होतं ते मी साक्षीला जाऊन सांगितलं. तेव्हा आता घरातील सर्वजण चैतन्याकडे पाहू लागतात. नक्की याचं असं कोणतं सिक्रेट आहे. प्रताप आता विचारतोच की कसलं रे सिक्रेट. तेव्हा कल्पना आता सायलीकडे पाहते तर सायली आता नकारार्थी मान हलवते. मग आता एक फ्रॉडची केस होती आणि त्याचे जे पुरावे होते ते मी फक्त चैतन्याला सांगितले होते, दुसरं कुणालाच नाही, आणि त्याने ते साक्षीला जाऊन सांगितले याबद्दलच तो बोलतोय असं म्हणून तो विषयच टाळतो. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, तुला एक सांगू का, मला यावर एक खूप छान सुचतंय. त्या दिवशी सायली वहिनीने वटपौर्णिमा साजरी केली ना, मग आता असा मित्रांसाठी सुद्धा कोणता तरी दिवस हवा होता. मी सुद्धा वडाला फेऱ्या मारून त्याच्याकडे प्रार्थना केली असती, मला 7ही जन्म हाच मित्र मिळू देत. तेव्हा सर्वजण आता हसतात. मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात. तेवढ्यातच आता रविराजला ॲडव्होकेट परांदेंचा कॉल येतो. तेव्हा रविराज फोनवरचं ते सगळं बोलणं ऐकून थँक्यू सो मच असं म्हणून आता फोन ठेवतो. तेव्हा काय झालं असं सर्वजण विचारू लागतात. तेव्हा बार काउन्सिलचं जजमेंट आलं आहे असं आता रविराज म्हणतो. 2 बातम्या आहेत, एक चांगली आहे आणि दुसरी वाईट आहे. अगोदर कोणती सांगावी कळत नाही. तेव्हा सायली म्हणते, अगोदर वाईट बातमी सांगा. तेव्हा आता रविराज पुढे सांगतो की बार काउन्सिलने निर्णय घेतलाय 6 महिन्यांसाठी चैतन्याची सनद कॅन्सल केली. आता हे ऐकतात सर्वांना धक्का बसतो. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, हे कसं करू शकतात ते. मग आता रविराज काहीही त्यावर बोलत नाही तर चैतन्याला देखील धक्काच बसतो. हा प्रताप विचारतो, मला एक सांगा दुसरी बातमी कोणती आहे रविराज. तेव्हा रविराज सांगू लागतो, अर्जुनला बार काउन्सिलने निर्दोष ठरवलं आहे, त्याच्यावर कोणताही ठपका नाही आणि त्याच्या वकिलीवर कुणीही संशय घेणार नाही. तेव्हा आता चैतन्याला खूपच आनंद होतो. तो अर्जुनकडे पाहतच राहतो. अर्जुनला या गोष्टीचा आनंद होत नाही, तो चैतन्याकडे पाहतच राहतो. 6 महिन्यांसाठी चैतन्याला आता वकिली करता येणार नसते, अर्जुनला खूप टेन्शन येतं. तेव्हा आता चैतन्य खुश होत अर्जुनला मिठी मारतो. त्यानंतर चैतन्य आता हसतच म्हणतो, अर्जुन तुला एक सांगू का, वात्सल्य आश्रम केसमध्ये आपण जे पुरावे गोळा केले होते ते आता व्हॅलिड ठरतील. त्याचबरोबर सर्व गेलेले क्लायंट तुझे पुन्हा येतील. त्यावेळी प्रताप म्हणतो, याचा अर्थ असा आहे की चैतन्याने मीडियासमोर जे काही सांगितलं त्याचाच आधार घेऊन बार काउन्सिलने हा निर्णय घेतलाय. तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात आता पाणी येतं. तो म्हणतो, चैतन्य हे माझं झालं रे, पण तुझ्यासाठीचं काय. अरे अगोदर साक्षीने तुला फसवलं आणि आता ही शिक्षा सुद्धा तुलाच भोगावी लागतीये. तेव्हा सायली म्हणते, चैतन्य सर आपण हा लढा असाच सुरू ठेवायचा. तो म्हणतो की हो नक्कीच सुरू ठेवायचा आहे. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का पाहताय, एवढा चेहरा का पाडलाय तुम्ही. फक्त 6 महिन्यांसाठी माझी सनद कॅन्सल झाली एवढंच ना, मग 6 महिन्यानंतर पुन्हा जोमाने कामाला लागूयात. अशी घोडचूक मला पुन्हा करायचीच नाहीये, म्हणून त्यासाठीचा हा धडा आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, फक्त कोर्टामध्ये 6 महिने तुझ्याबरोबर येता येणार नाही ना, एवढंच माझ्या बाबतीत घडलंय, पण मी मदतीला आहेच ना असं म्हणून तो अर्जुनला सॅल्यूट करत म्हणतो की अर्जुन सर तुमचा हा असिस्टंट तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार असेल. त्यानंतर तो आता मावशीला म्हणजेच कल्पनाला म्हणतो, सर्वांसाठी गोडाचा शिरा बनव, कारण अर्जुनची बार काउन्सिलमधून निर्दोष मुक्तता झाली आहे, त्याच्यावर कोणताही आरोप नाही. अर्जुन आता चैतन्याला मिठी मारतो तर घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिसला निघालेला असतो. तो त्याच्या कोटाकडे पाहतच राहतो. त्याला आता खरंच
खूप वाईट वाटत असतं आणि आनंदसुद्धा होत असतो. चैतन्याबद्दल वाईट वाटत असतं आणि तो निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंदसुद्धा झालेला असतो. त्याचवेळी सायली तेथे येते आणि लगेच त्याला कोट घालते, त्याची कॉलर एकदम व्यवस्थित करते. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आपल्या डायरीमध्ये लिहिते की मला पूर्णा आजींचा आशीर्वाद मिळेल का, म्हणजे आमच्या दोघांनाही, आणि त्यांच्याच संमतीने आम्ही दोघेही एकत्र कधी येऊ का. इकडे प्रिया आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. त्यावेळी आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य आपण समोरच्या कॅफेमध्ये जायचं का, तिथे खूप छान पास्ता मिळतो. असं म्हणून तो प्रियाचं काहीच म्हणणं ऐकून घे. तर आता अर्जुनच्या लॉकरची चावी आता टेबलवरच असते. अर्जुन आता प्रियाला जायला सांगतो. त्यावेळी प्रिया आता तेथून जाण्याचं फक्त नाटक करते. मग अर्जुन चैतन्य दोघेही जरा बाहेर जातात. तेथे गेल्यानंतर आता मागे पाहतात तर प्रिया ही पुन्हा केबिनमधून बाहेर येत असते. तेवढ्यातच सायलीचा फोन देखील आलेला असतो. मग आता तो मागे वळून पाहतो तर प्रियाला पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.